हॅलो मैत्रिणींनो, आत्ता जर का तुम्ही मोकळे बसलेले असाल किंवा काही काम करत असाल तर फक्त मी जे काही आज बोलणार आहे ते ऐकत राहा. कदाचित आजच्या गप्पा तुमचं मन हलकं करतील. स्वागत आहे तुमचं नवी दिशा या चॅनलमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. कधीही तुम्ही स्वतःच्या चुकांचा रागराग करू नका. त्यांना तुमचं गुरु बनवा. आपण सगळ्यांनीच कधी ना कधी अशी एखादी गोष्ट कुठे ना कुठे बोललेली असते जिचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो, किंवा काही निर्णय घेतलेला असेल जो योग्य नव्हता, किंवा एखाद्या नात्यात स्वतःला लिमिटपेक्षा जास्त सूट दिलेली असते आणि मग नंतर मनात एक अपराधीपणा येतो की कदाचित मी असं केलं नसतं तर, मी थोडा आणखी विचार केला असता तर. पण तुम्हाला माहीत आहे का, या चुका आपल्या दुश्मन नसतात, तर या चुका आपल्या खूप मोठे गुरु असतात. ज्या गोष्टी कोणतेही पुस्तक शिकवू शकत नाही त्या गोष्टी आपल्याला आपण केलेल्या चुका शिकवतात. सहनशीलता, समजदारी आणि आत्मसन्मान. मी माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी शिकल्या आहेत त्या बऱ्यापैकी मी स्वतःच्या चुकांमधून शिकले आहे. मी चुकांमधून हे शिकले की कधी बोलायचं, कधी शांत राहायचं, कधी माफ करायचं आणि कधी पुढे जायचं. म्हणूनच जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी चुकला असाल तर स्वतःला माफ करा. फक्त बी पेरणं हे सुद्धा एक काम आहे. भले नंतर फळ मिळू देत किंवा नाही, ती गोष्ट वेगळी आहे. कधीकधी आपण असं काम करतो की ज्याचा रिझल्ट लगेच दिसत नाही. जसं की मुलांना चांगले संस्कार देणं, घरात पॉझिटिव्ह वातावरण ठेवणं, स्वतःच्या पर्सनल ग्रोथसाठी थोडं रोज वाचन करणं, लिखाण करणं, एखादी नवीन गोष्ट शिकणं. या सगळ्या कामांचे लगेच आपल्याला रिझल्ट मिळत नाही. कोणीही आपलं कामासाठी कौतुक करत नाही. खास करून हे जे काम आपण करतो त्यासाठी कोणीही आपलं कौतुक करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बी जेव्हा आपण जमिनीमध्ये लावतो तेव्हा त्याचं लगेच झाड होतं का? नाही ना. आधी ते मातीमध्ये त्याचे स्वतःचे मूळ घट्ट करतात आणि मग एक दिवस जमिनीवर उगवतात. त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा असं काही काम करत असाल ज्याचं फळ तुम्हाला आत्ता मिळत नसेल तर हिंमत हारू नका. तुम्ही जे करताय ते वेळेसोबत जबरदस्त बदल घडवून आणणारं आहे. आपल्या शरीराच्या थकव्याला दुर्लक्ष करणं ही काही बहादुरीची गोष्ट नाही आहे. आपण स्त्रिया असं वागतो जसं की आपल्याला समजतच नाही की थकवा हा देखील एक संकेत आहे की थोडं थांब. आपण काय करतो, कितीही थकले असलो तरी हसत राहणार, ताप आला तरीही किचनमध्ये उभं राहून जेवण बनवणारच, कंबर दुखली तरीही मुलांची बॅग उचलणार. कारण आपण विचार करतो घर माझं आहे, जबाबदारी माझी आहे, मी नाही केलं तर कोण करणार. पण खरं हे आहे की आपले शरीर हे देखील आपल्या सेवेत आहे. त्याचीसुद्धा एक सीमा आहे. त्यामुळे त्यालाही जेव्हा आरामाची गरज असते तेव्हा आराम दिलाच पाहिजे. स्वतःची ओळख बनवण्यासाठी दुसऱ्यांच्या परवानगीवर अवलंबून राहू नका. आपण नेहमी स्वतःच्या अस्तित्वाला दुसऱ्यांच्या मान्यतेसोबत जोडतो. जर कोणी आपली तारीफ केली तर आपल्याला वाटतं की आपण चांगलं काहीतरी करतोय, आणि जर का कोणी दुर्लक्ष केलं की वाटतं कदाचित आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण विचार करा की तुमची इमेज ही कोणा दुसऱ्यांच्या अप्रुव्हलवर तयार व्हायला हवी आहे का? एक वेळ होती जेव्हा मलाही वाटायचं की जर का माझे एखादे काम कोणी नोटीस नाही केले तर कदाचित ते काम इम्पॉर्टंट नव्हते. पण हळूहळू मला समजले, महत्त्वाचे ते नाही जे कोणी दुसरे आपल्याला सांगेल, महत्त्वाचं ते आहे जे आपण आपल्या कामात फील करतो. आता मी स्वतःला व्हॅलिडेशन देते आणि मी जे केलं त्यावर स्वतः नजर टाकते आणि स्वतःला ॲप्रिशिएट करते की हे जे काम तू केलं आहे ते छान पद्धतीने केलेलं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा दुनियेच्या सल्ल्याचा फार काही फरक पडत नाही. त्यांचा सल्ला तुम्हाला छोटा वाटतो. सर्वांच्या विचारपद्धती समजणं ही तुमची जबाबदारी नाही आहे. कधीकधी लोक तुम्हाला जज करतील, कधी तुमच्या शांत बसण्याला घमंड समजतील, तर कधी तुमच्या निर्णयाला नादानी समजतील. आणि आपण विचार करत बसतो की हे असं का बोलले असतील, खरंच मी अशी दिसते का? खरं तर प्रत्येकाकडे एक चष्मा असतो आणि तो आपल्याला त्यातून पाहत असतो आणि आपण त्यांचा चष्मा बदलू शकत नाही.
आपण त्यांना समजवत बसलो तर स्वतःची मनःशांती हरवून बसू. जर आपले मन स्वच्छ असेल, आपला निर्णय पक्का असेल, आपला हेतू चांगला असेल आणि आपण कोणालाही त्रास देत नसेल तर कोणाचाही विचार करण्याने तुम्ही चुकीचे होऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न बंद करा, कारण ज्याला समजायचे तो बिना काही सांगताही समजून घेईल. स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिका. जेव्हा आपण स्वतःला आरशात बघतो तेव्हा सर्वात पहिले ती कमी दिसते जी समाजाने आपल्याला दाखवली आहे. जसे की थोडंसं पोट निघालं आहे, चेहऱ्यावर वय दिसायला लागलेलं आहे, स्किन डल झालेली आहे. पण विचार करा की हे तेच शरीर आहे ज्याने आपल्याला मातृत्व दिलेलं आहे, आपल्याला आई बनण्याची ताकद दिलेली आहे, आजारपणातून बरं केलेलं आहे, आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत डान्स देखील केलेला आहे, प्रत्येक दुःखात आपल्यासोबत साथ दिलेली आहे. आणि हे शरीर इतकं वाईट आहे का? आता वेळ आहे की आपल्या शरीराबरोबर मैत्री करायची, त्याच्याकडे प्रेमाने बघायचं, रागाच्या चष्म्यातून नाही. स्वतःला आरशात बघून म्हणा, मी जशी आहे तशी सुंदर आहे. धावपळीच्या या आयुष्यात आपण सतत एका रेसमध्ये आहोत. सतत काहीतरी करत राहणं, फोनमध्ये काहीतरी बघत राहणं, किचनचं पुढचं काम काय आहे याचा विचार करत राहणं. पण कधी शांत बसून पाहिलं आहे? मला आठवतं आहे एका रात्री सगळं घरातलं काम आवरल्यानंतर मी शांत बाल्कनीमध्ये बसून फक्त आकाशाकडे बघत राहिले. कोणतंही गाणं नाही, कोणताही मोबाईल नाही, ना कसला आवाज, फक्त मी आणि माझं मन. थोडं शांत शांत वाटलं सुरुवातीला, पण त्या शांततेत एक प्रकारची मनःशांती होती, एक कनेक्शन होतं स्वतःबरोबर. आता मी स्वतःबरोबर जाणून बुजून असा वेळ घालवते, जिथे कोणतेही एक्सपेक्टेशन नाही, फक्त मी आणि माझे विचार. त्यामुळे लक्षात ठेवा, दररोज काहीही न करण्यासाठी सुद्धा एक वेळ राखून ठेवा. स्वतःच्या मनाशी संवाद साधा, शांत बसा, छान रिलॅक्स करा. या सगळ्याने तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला या व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा.